राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळी दरम्यान काल अजित पवारांनी बारामतीच्या कनेरीमध्ये केलेलं भाषण चर्चेत आलेलं आहे। ते आपण सगळ्यांनी पाहिलंय। अजित पवारांचा कंठ दाटून आला, त्यांना अश्रू अनावर झाले। तुमची काय प्रतिक्रिया अजित पवारांचं हे रूप बघून? माझी काहीच प्रतिक्रिया नाही। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काय भाषण करायचं हा त्याचा अधिकार आहे। पण दादांना वेदना होतात असं साधारणपणे त्यांना सांगायचं होतं, कारण त्यांचं घर फुटलंय हे ते सूचित करत होते। यावरती मला याची काय माहिती नाही, कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, तसं त्यांनी मत मांडलं असावं। थेटपणे बारामतीमध्ये कनेरीमध्ये सभा होते आणि घराविषयी तर किती तुम्ही म्हणजे बोलत असलात की वैचारिक लढाई आहे, राजकारण आहे, लोकशाही आहे, तरी देखील दादांनी थेट घराचा विषय हातात घेतला। म्हणून तुमच्याकडनं प्रतिक्रिया अपेक्षित आहे की दादा म्हणतात की माझं घर कोणी फोडलं आणि टिंबटिंब अर्थात स्वाभाविकपणे त्यांचा सगळा म्हणजे रोख जो होता तो साहेबांकडे होता। असू शकतो ना, ह्याचं उत्तर मी कसं देणार? ह्याचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला लागेल ना, त्यांचा रोग कुणाकडे होता हा मी कसं सांगणार? पण घर फोडण्यातल्या वेदना ह्या तुम्हालाही जाणवतात किंवा फुटण्यातल्या वेदना तुम्हालाही जाणवतात? मी तुम्हाला सांगू, माझ्यामध्ये माझ्या आईची एक खूप मोठी ताकद आहे। एक तर माझं पोट खूप मोठं आहे आणि उत्तर मलाही देता येतात, पण ताकद ही गप्प बसण्याला आणि सहन करायला जास्त लागते, जी उपजातपणे महिलांमध्ये असते। अजितदादा बोलताना म्हणाले की माझी आई सांगत होती की दादाच्या विरोधात उमेदवार देऊ नका, तरी देखील दिला आणि हे सांगत असताना त्यांचा कंठ दाटून आला। असं काय घडलं होतं? मला ह्याची माहिती नाही, पण त्याचं उत्तर श्रीनिवास पवारांनी काल दिलेलं आहे तुमच्याही चॅनलला। पण दादांनी हे सगळं सांगत असताना की जी चूक मी केली लोकसभेच्या वेळी ती चूक यांनी करायला नको होती, म्हणजे दादा एका बाजूला चूक स्वतःची मान्य करतायत। अशा वेळी तुमच्याकडनं त्याला सकारात्मक प्रतिसाद का मिळाला नाही? माझं इलेक्शन म्हणतानाही जेव्हा माझ्यावर वार होत होते रोज, एकाही प्रश्नाचं किंवा वाराचं उत्तर मी दिलं नाही एक तर। आणि दुसरी गोष्ट, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनम्रपणे सांगते की माझ्यासाठी लढाई वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे। माझी वैचारिक लढाई ही भारतीय जनता पक्षाबरोबर अनेक दशकं आहे। मी काँग्रेसच्या विचाराची आहे एक तर। द्वेष पसरवणाऱ्या पक्षाबरोबर, महिलांबद्दल काही ज्या पद्धतीने ज्याबद्दल बोलले, कोणीच त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने निषेधित केला नाही। अशा पक्षाबरोबर कसं काम करणार, ज्यांनी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराला साथ दिली, ज्यांनी महिलांवर होणारे अत्याचारमध्ये कमतरता व्हावी याच्यासाठी कधीच काही केलं नाही। आणि आमची वैचारिक भूमिका एक आहेच ना, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की समोर कोणीतरी लढणारच, आणि माझे अनेक भारतीय जनता पक्षातले अनेक लोक आहेत ज्यांच्याशी आजही कौटुंबिक संबंध आहेत माझे। त्याच्यामुळे राजकारण, विचारधारा आणि नाती ह्याच्यात मी कधीच गल्लत केलेली नाही एक। आणि दुसरं, हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केले। अक्रॉस पार्टी आपले मतभेद ठेवणं हे ठेवलंच पाहिजे, कारण का एक लेफ्ट विंग असतं आणि एक राईट विंग असतं, आणि त्याच्यात कटुता कधी न येता आपण आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवून एक वैचारिक लढाई लढू शकतो। हे किती सोपं आहे। आम्ही आदरणीय पवारसाहेबांनी 6 दशकं ते केलं आहे आणि आमच्यावर हे संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलेत। मी आजच अकोलेला बोलताना आवर्जून अटलजींचा उल्लेख केला, सुषमाजींचा उल्लेख केला, अरुण जेटली साहेबांच्या दोन्ही मुलांच्या लग्नात सगळ्यात जास्त वेळ मी होते। भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते, पण आमचे कौटुंबिक संबंध आजही अरुणजी नसले तरी त्यांच्या मुलांची आणि डॉली भाभींची आजही आम्ही जपलेले आहेत। तसेच कौटुंबिक संबंध तुमच्या अजित पवारांच्या घराशी आहेत आत्ता? कारण आता जे तुमच्या माझ्या बाजूनी तर नेहमीच मी कधीच बोलायची थांबले नव्हते। अजित पवार माझा फोन घेत नाही, मी त्यांना करते फोन। आणि त्यांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय ही मला मुलांसारखी आहेत। रेवती आणि विजय जेवढे मला प्रिय आहेत, युगेंद्र रोहित जेवढे मला प्रिय आहेत, तेवढेच पार्थ आणि जय आजही मला प्रिय आहेत। वैचारिक लढाई तुम्ही एका बाजूला म्हणता, राजकीय लढाई एका बाजूला म्हणतात, मात्र त्याचवेळी मग घरातलाच उमेदवार का द्यावा लागतो अजित पवारांच्या विरोधामध्ये करायला? प्रचंड कष्ट केलेले आहेत, त्याची इच्छा होती बारामतीतून लढायची, आणि गेले वर्षभर तुम्ही बघताय तो बारामतीमध्ये अनेक विकास कामं करत सगळीकडे फिरतोय। तो कष्ट करतोय, तो प्रयत्न करतोय। त्यांनी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी ते मत मांडलं, तेव्हा आम्ही सगळ्यांनी त्याला होकार दिला। सगळ्यांचा मिळून ठरलेला निर्णय हा। पण पुढच्या काळामध्ये साधारणपणे तुम्ही काय चित्र बघतात की बारामतीचं आतापर्यंत, म्हणजे काल तर ते अजित पवारांचा नारळ फुटला, त्यानंतर आज पाठोपाठ युगेंद्र पवारांचा नारळ फुटला,
शेवटी निवडणूक आहे, कुणाचा तरी एकाचा विजय होणार आहे. काय तुम्हाला किती आश्वस्त आहात? इलेक्शन हे फक्त जिंकण्यासाठी नसतं, त्याच्या मागे खूप विचारही असतो. आणि मी माझं राजकारण खूप गांभीर्याने घेते. मी फक्त सत्तेत बसण्यासाठी नाही आलेले. जेवढं मी हा देश संविधानाने चालतो आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चालतो. जेवढी जबाबदारी सत्तेमध्ये असते ना, तेवढीच जबाबदारी विरोधी पक्षाची असते, जे मी अनेक वर्ष खासदार म्हणून केलेली आहे, निष्ठेने केलेली आहे. आणि म्हणूनच मायबाप जनतेने जी मला संधी दिली बारामतीच्या, त्यांचे मी कोटी कोटी आभार मानते. आणि अनेक लोकांना असं वाटतं की सत्तेतूनच विकास होऊ शकतो, सत्तेतूनच राहिलं तरच काय पुढे असतं. एका सशक्त लोकशाहीमध्ये तसं नसतं. सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकाचंही खूप मोठी असतं जबाबदारी. आणि सत्ता कधी येते आणि जाते, शेवटी नाती आणि लोक आणि माणसंच लागतात. तुम्ही अक्रॉस द पार्टी ही नाती जपता मी जपतेच, काय वादच नाही. निश्चितपणे, पण कुटुंबामध्ये ते जपलं जात नाही. पण तुमच्या माझ्या कुटुंबात 99% माझी फॅमिली माझ्याच बरोबर आहे. माझ्या इलेक्शनलाही होती. फक्त एक अजित पवार माझ्या विरोधात बोलत होते. बाकी माझं भाग्य आहे की माझं 99% कुटुंब माझ्याबरोबर ताकदीने उभं होतं. लोकसभेच्या वेळी जे घडलं त्यावेळी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या रूपाने तुमच्या विरोधामध्ये उमेदवार दिला आणि आज साहेबांनी किंवा तुमच्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या सुनेत्रा पवारांना कधीच विरोधक समजलं नाही. माझी लढाई भारतीय जनता पक्षाची आहे आणि ते त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार वैयक्तिक माझा कसा काही असेल त्यांच्याबरोबर विरोध, अर्थातच त्या सुनेत्रा पवार आणि अजित पवार आज भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहेत त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे मी त्यांना भारतीय जनता पक्षाचा एक अविभाज्य भाग बघते. त्याच्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या विचाराने आज सुनेत्रा पवार आणि अजित पवार काम करतात. आणि ह्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला. देवेंद्रजींनी तुमच्याच चॅनलवर मी पहिलं भाषण केलं होतं की अजित पवार आता आमच्यासारखा विचार करायला लागले, आमच्यासारखे वागायला लागले. हे मी नाही म्हणत, हे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. त्याच्यामुळे आमची लढाई देवेंद्रजींची पण नाही. आजही माझे देवेंद्रजींचे ज्या शाळेत त्यांची मुलगी जाते त्या शाळेत अनेक वर्ष माझीही मुलं होती. त्यामुळे आमची लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही, माझी तरी. लोकसभेला तुमचा विजय झाला होता. विधानसभेच्या दृष्टिकोनातून आता अशी चर्चा सुरू झाली की आता पुन्हा एकदा साहेब अजित पवारांना धडा शिकवणार. नाही हो, धडाबिडा नसतो. ही वैचारिक लढाई. मी पुन्हा तुम्हाला सांगते, ही काही वैयक्तिक नाही आहे. आणि अर्थातच प्रत्येकजण जो कोणी उमेदवार असतो, जो जेव्हा परीक्षेला बसतो तो पास होण्यासाठीच बसतो. बघूया काय होतं. एक शेवटी म्हणजे की आपण असं म्हणतो की सुबह का भुला अगर शाम को घर लौटा जाए तो उसे भुला नाही कहते. असं काही समजा घडण्याची शक्यता असेल भविष्य कधी, म्हणजे तशी आपण अपेक्षा बाळगावी का, ते योग्य ठरेल का, किंवा तसं काही घडू शकतं का, काय वाटतं तुम्हाला अजित पवारांच्या? नाही, असं आहे, माझे वैयक्तिक संबंध मी तुम्हाला म्हणले तसं भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या सगळ्या लिडरशिप बरोबर आजही माझे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध आजही आहेत. अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या घरी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. म्हणजे अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या फॅमिलीजबरोबर सदानंद, मी, रेवती विजय सुट्टीलाही जातो. म्हणून आमची वैचारिक लढाई काय थांबत नाही. आमची मैत्री एक तरफ. आणि हेच तर संस्कार आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी आमच्यावर केलं. आमचे वाद पार्लमेंटमध्ये होतात, पण पार्लमेंटमधून बाहेर पडल्यानंतर मैत्री घट्ट राहते. त्यांच्या बाबतीत झालं, अजित पवारांच्या बाबतीत बद्दल माझ्या मनात कधीच काही आलेलं नाही. ते जेव्हा माझ्याबद्दल बोललेले आहेत, मी कधीच त्याचं उत्तर दिलेलं नाही. एक. आणि दुसरं, माझी संबंध सगळ्यांची ठेवायची तयारीच आहे. ते माझा फोन घेत नाहीत, मी त्यांच्याशी बोलते. पण रक्षाबंधन एकत्र होऊ शकलं नाही, भाऊबीज यावेळी होणार का? आणि दादांना काय भाऊबीज मागणार भावानी म्हणून? बहिणी सगळ्या भावाकडे फक्त मागायला जात नाहीत. बहिणींचं प्रेम हाच तर प्रॉब्लेम आहे. बहिणींचं प्रेमच त्यांना कळलं नाही. यावेळी भाऊबीज होणार का? बारामतीमध्ये होणार का? कुठे होणार का? माझ्या फक्त अजित पवार नाही, मला बाकीचेही भाऊ आहेत. त्याच्यामुळे मला पवारांकडून 6 भाऊ आहेत आणि माझ्या आईच्या माहेरकडून मला 2 भाऊ आहेत. त्याच्यामुळे 8 भाऊ आहेत मला. आणि मला अर्थातच कुठल्याही सणाला आपल्या कुटुंबाबरोबर साजरं करण्यात एक वेगळा आनंदच असतो. त्याच्यामुळे आणि मी कधीच मनात कुणाच बरोबर कटुता ठरवत नाही, कारण का माझी लढाई वैयक्तिक नाहीच आहे, माझी लढाई वैचारिक आहे. अजितदादा त्यांच्या वेदना किंवा त्यांचं दुःख आहे, अश्रू त्यांच्या डोळ्यात येतात किंवा कंठ दाटून येतो, त्यातून व्यक्त होत आहेत. साहेबांनाही कधीतरी या वेदना झाल्या असतील. साहेब खूप घट्ट आहेत, प्रचंड घट्ट आहेत. आणि तुम्ही कुठल्याही नेतृत्वाकडे बघितलं
तर नेतृत्व जेव्हा आपण येतो ना तो रोल नॅरो होत जातो आणि तितके एकटे माणूस, कारण का ती नॅरो जागा असते. जर नेतृत्वच कोलॅप्स झालं इमोशनली तर बाकीच्यांनी काय करायचं. मी इतक्या वर्षात आदरणीय पवारसाहेबांना एकटाच आयुष्यात रडताना पाहिले, म्हणजे इमोशनल होताना पाहिले. ते म्हणजे जेव्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण गेले, ते पण त्यांनी पटकन कंट्रोल केले स्वतःचे इमोशन्स. पण एका कुठल्याही लीडरला, मग तो राजकारणात असेल, तुमचा चॅनलचा लीडर असेल किंवा बिझनेसमध्ये असेल, लीडरशिप इज अ चॅलेंज आणि त्याच्यात इमोशन्स दाखवायचा अधिकार नेत्यांना दुर्दैवाने नसतो. आणि म्हणून बोललं जातं किंवा अजितदादाही म्हणतात की ही तुम्ही भावना प्रधान होऊन हे मतदान करू नका किंवा मतदारांना आवाहन करताना असं बोललं जातं. आज साहेब बोलताना म्हटले की मी माझ्या सुप्रियाला काहीच दिलं नाही, म्हणजे एक पद देखील दिलं नाही. जे काही द्यायचं आज साहेब म्हणजे कनेरीतलंच भाषण तुम्ही तुमचं भाषण तुम्ही केलं आणि तिथून तुम्ही पुढच्या आणि त्यानंतर त्यांचं भाषण आम्ही ऐकत होतो. साहेब म्हटले की मी माझी जरी मुलगी असली तरी तिला एकही पद मी पक्षात, माझ्या हातात अनेक पदं मी सगळ्यांना दिली किंवा देत आलो, पण दिलं नाही. उलट अजितदादांना सगळं दिलं. मग तिथले अगदी बारामतीमध्ये देखील ज्या काही संस्था आहेत ते अजितदादाच त्याचा कारभार. खरं आहे ते. पण मी तुम्हाला सांगू, आईवडिलांनी जन्म दिला, शिक्षण दिलं, ह्याच्यापेक्षा आईवडिलांनी एवढं प्रेम दिलं, ह्याच्यापेक्षा काय एखाद्या मुलीला असेल. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबाने, फक्त आईवडील नाही, माझ्या सगळे काका काकी बहीण भाऊ वहिन्या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप प्रेम केलं आहे. आणि माझ्यासाठी त्यांनी केलेलं प्रेम हे जास्त मायने राखतं आहे. पण राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना तो अधिकार किंवा ती एक काय म्हणता येईल, ती एक शक्ती असते किंवा तो एक आधार असतो, ते तुम्हाला अपेक्षित नव्हतं कधी? कशासाठी? मोठे भाऊ होते आणि कुठल्याही सुसंस्कृत मराठी आणि भारतीय घरामध्ये मोठा भाऊ हा वडिलांच्या जागेवर असतो. त्याच्यामुळे वडील, मोठे भाऊ किंवा घरातले काका हेच जबाबदाऱ्या घेतात ना. त्याच्यामुळे त्यांना काय मिळालं त्याच्यात आपल्याला काय मिळालं असं थोडी कोणी, मी तर कधी विचारही करू शकत नाही असं. शेवटचे 2 प्रश्न. आज अजित पवारांनी एका भाषणामध्ये आर पाटलांचा संदर्भ दिला आणि सिंचन घोटाळ्याचा, की त्या फाईलवरती आबांनी सही केली होती, ती फाईल देवेंद्र फडणवीसांनी दाखवली असं त्यांनी म्हटलं. म्हणजे एका अर्थाने आबांनी केसांनी गळा कापला किंवा विश्वासघात केला, अशा आशयाचं ते विधान आहे. हे खूप अस्वस्थ करणारं स्टेटमेंट आहे. मला आश्चर्यही वाटलं आणि दुःखही झालं. आबांना जाऊन 9 वर्ष झाली आहेत. गेलेल्या माणसाबद्दल कधी आपण बोलत नाही. हे संस्कार माझ्या आजी आजोबांनी आणि माझ्या आईनी आणि काक्यांनी माझ्यावर केलेले. त्यामुळे गेलेल्या माणसाबद्दल कधी बोलू नये. त्यातून आज जे वक्तव्य आलं हे प्रचंड अस्वस्थ आणि वेदना करणार आहे. 9 वर्ष झाली आबाला जाऊन. आणि मला देवेंद्रजींना एकच प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्रजी, तुम्ही ही फाईल काय कपॅसिटीमध्ये अजित पवारांना दाखवली? एक तर जेव्हा आपण फाईल बघतो तेव्हा आपण शपथ, आपण ओथ, अंडर ओथ असतो. शपथ घेतलेली असताना तुम्ही फाईल दाखवता एखाद्या व्यक्तीला, हे चूक नाही आहे, हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांची इन्क्वायरी झाली पाहिजे की किती तारखेला, कुठे आणि काय परिस्थितीमध्ये त्यांनी ही फाईल अजित पवारांना दाखवली. आणि शेवटचा प्रश्न, युगेंद्रविषयी काय सांगाल? जो तुमचा उमेदवार आहे, विजयी झाला तर निश्चितपणे तुमचा 5वा विजयी होणार आहे, पराभूत झाले तर अजित पवार तुमचे बंधू पराभूत होणार आहे, किंवा विजयी झाले तर बंधू विजयी. की आमची वैचारिक लढाई आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात विजय आणि पराजयाचा विचारच करत नाही. आमची लढाई वैयक्तिक नाहीच आहे, आमची वैचारिक आहे. आणि एक अतिशय उच्च शिक्षित, जो भारतात शिकला, अमेरिकेत शिकला मुलगा, गेले वर्षाहून जास्त झालं बारामतीत राहतोय, प्रयत्न करतोय, कष्ट करतोय, नवीन विकासाच्या आयडियाज आणतोय, ही चांगली गोष्ट आहे ना. आदरणीय पवारसाहेबांनीही कधी काळी नवीन पिढी तयार केलीच होती ना. तर नवीन पिढी तयार होत असेल तर त्याच्यात गैर काय? उलट आपण सगळ्यांनी मिळून त्याचं स्वागत केलं पाहिजे. धन्यवाद ही चौथाशी बोलल्याबद्दल. तर बारामतीमध्ये पुन्हा एकदा तुमची तुतारी वाजू द्या, त्यासाठी शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, सासवड, पुणे.